जे बाळ जेव्हा एखाद्या स्त्रीच्या पोटामध्ये असतं तेव्हा झालेले संस्कार हे त्या माणसाच्या जडणघडणीवर कसे अवलंबून असतात. बाळ येणं ही खूप आनंदाची बातमी सर्वच घरामध्ये असते. हो. आणि जेव्हा बाळाच्या या सगळ्या गोष्टींची चाहूल लागते तर मग याच्यात सगळ्यात केंद्रस्थानी कोण येतं, ते आई येते. आई येते. आणि आईच्या माध्यमातून आपल्या शास्त्रामध्ये खूप असे उदाहरणं आहे. जसं महाभारतामध्ये आपण ऐकलंय की अभिमन्यू पोटात असताना, सुभद्रेच्या पोटात असताना त्याने चक्रव्यूहाच्या भेदण्याची कला शिकली आणि त्याने ते करून दाखवलं. बरोबर. त्याने जसा हा आहे तो याचा अर्थ बाळ गर्भाशयात असताना ऐकतं. मग हे जर बाळ ऐकत असेल तर जर आपल्याला चांगली कलाकृती घडवायची असेल, चांगले संस्कार द्यायचे असतील तर निश्चित आपण आपल्या बाळाला त्या गोष्टी गर्भाशयात देऊ शकतो. तर माझ्या माहितीप्रमाणे जगातलं जर फास्टेस्ट कुठलं नेटवर्क असेल तर ते आहे सगळ्यात म्हणजे पोटातल्या बाळाचं आणि आईचं कनेक्शन. बरं. की हे आईचा कुठलाही विचार हा फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये बाळापर्यंत पोहोचतो. जसं शिवाजी महाराजांना जी स्वराज्य स्थापनेचं बळ मिळालं किंवा त्यांनी जे एवढं मोठं कार्य केलं कमी वयामध्ये त्यांच्या, हा विचार कळत नकळत असं तर नसेल, हा जिजाबाईंकडून आला असेल. त्यांनी त्या काळामध्ये ज्या काही गोष्टी बघितल्या, प्रजेवर होणारे अत्याचार असतील, इतर गोष्टी असतील, तर त्या काळात त्यांना वाटलं असेल की आपलं स्वराज्य स्थापन व्हावं आणि ते बीज त्यांच्या याच्यात गेल्यामुळे शिवाजी महाराज अगदी कमी वयापासून किल्ले जे आहेत ते आपले घेत गेले, सर्व गोष्टी करत गेले. आणि संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.